आणि यानंतर तापमान वाढी संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। विदर्भात गेल्या 15 दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू असताना आता नवतपा सुरू झालेला आहे। नवतपा म्हणजे उन्हाळ्यातील सर्वात उष्ण 9 दिवस। यावेळी नवतपा 25 मे पासून पुढील 9 दिवस असणार आहे आणि त्यामुळे आधीच विदर्भामध्ये लाहीलाही होत असताना आता पारा अजून वाढणार आहे का याची चिंता नागरिकांना सतावते। नागपूर वेधशाळेने आज देखील अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट दिलेला आहे। तर नागपूर, यवतमाळ, अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेमध्ये बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आजपासून नवतापा सुरू होत असून त्यातच उष्णतेची कडक लाट आहे। विदर्भातील 3 जिल्हे अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट आहे। तर नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे। त्यामुळे जर का आपण नागपूरचं देखील वातावरण सकाळच्या सत्रातलं बघितलं तर आपण बघू शकतो की सकाळपासूनच उन्हाच्या झळा नागपूरकरांना बसताना पाहायला मिळतात। त्यामुळे जे नागपूरकर घराच्या बाहेर निघतात ते कशाप्रकारे स्कार्फ असेल, फुल कपडे असेल हे घालून निघतात आणि पूर्ण शरीर पूर्णतः झाकण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न असतो। पायी चालणारे देखील नागरिक बघा कशाप्रकारे या उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा बचाव करताना पाहायला मिळत आहे। आणि आजपासून जो नवतापा सुरू झाला तो 2 जूनपर्यंत असणार आहे। त्यामुळे पुढचे 9 दिवस देखील आणखी उष्ण असणार आहे। प्रशासनाने देखील वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहे। मग कोल्ड वॉर्ड असेल किंवा पाणपोई असेल, चौकामध्ये ग्रीन नेट लावण्याचा उपक्रम असेल किंवा मग जे ज्येष्ठ नागरिक असेल, बेवारस नागरिक असेल यांना देखील त्यांची देखील व्यवस्था करण्यात आलेली। तर अशा प्रकारचे प्रशासनाने देखील वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहे। मात्र आजपासून नवतापा सुरू होत आहे त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीती आणखी वाढलेली आहे की आधीच उष्णतेची लाट आहे त्यातच नवतापा। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याची सल्ला दिलेला आहे। सोबतच नागरिकांनी देखील तशा प्रकारे वागावं, नागरिकांनी देखील तशा प्रकारे नियमाचं आणि सूचनेचं पालन करावं अशी विनंती प्रशासनाकडनं केली जात आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कहोळे, ABP माझा, नागपूर।